बातमी आहे शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात। नीलम गोऱ्हे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत का असा आता सवाल उपस्थित होतोय। नीलम गोऱ्हे यांनी मर्सिडीजच्या केलेल्या आरोपांबाबत स्वतः एकनाथ शिंदे सविस्तर बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मर्सिडीज असतील तर बिलाच्या पावत्या द्या, संजय राऊत यांच्या या आव्हानाला एकनाथ शिंदे पुरावे देऊन उत्तर देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय। मात्र याच नीलम गोऱ्हेंवर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीभ घसरली आहे। नीलम गोऱ्हे या विश्वासघातकी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवालही राऊतांनी गोऱ्हेंना केलाय। या आरोपानंतर आपल्यावर हक्कभंग आणून दाखवा असं चॅलेंजही संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंना दिलंय। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो। आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत, सगळे ईडी झालं, सीबीआय झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे। लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा। माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्यास आहे। ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा। तर आता नीलम गोऱ्हेंच्या मुद्द्यावरून राजकारणाचं वातावरण तापलेलं दिसतंय। याच प्रकरणी रश्मी ठाकरे ही ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। आज त्यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक होतीये। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या विधानानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्यात। त्यांच्यासोबतच रश्मी ठाकरे सुद्धा आज संवाद साधणार आहेत। तर राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज भाजप मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरलाय। ठाण्यासह पालघरमध्ये मोठी बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शनही करण्यात आलंय। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। त्यावर आता गणेश नाईकांनी भविष्यात देखील जनता दरबार होणार अशी प्रतिक्रिया दिली आहे। राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक पहिल्यांदा ठाण्यामध्ये जनता दरबार घेतात। दादा, काय नेमकं कारण आहे जनता दरबार घेताय? जनता दरबार म्हणजे मी पूर्वी ह्या जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो। त्यावेळेला ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये दर आठवड्याला दरबार घ्यायचो, भाईंदरला 15 दिवसांनी। एरवी सगळ्या तालुक्यांमध्ये दर महिन्यानी 1.5 महिन्यानी जनता दरबार भरायचो। आज जनतेला सगळ्यांनाच मंत्रालयात यायला जमत नाही आणि जमलं तरी सुद्धा कशा प्रकारे जावं, कोणाला भेटावं हा प्रश्न असतो। जनता दरबाराची जाहिरात झाल्या कारणानं त्या ठिकाणी लोक येतील, आपल्या अडीअडचणी सांगतील, त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल। जनता दरबार हा सुरूच राहील, त्यामुळं जे काही जनता दरबार आहे ते देखील भविष्यात सुरू राहतील असं गणेश नाईक यांनी सांगितलेलं आहे। राज्याचे आता बातमी समोर येते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात। जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी आक्षेपार्ह विधान केले। या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध करण्यासाठी नाशिक आणि पुण्यात आंदोलन करण्यात आले। नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तांनी आंदोलन करत वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, पुण्यात आणि नाशिक मध्ये नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तांकडून आंदोलन करण्यात येतंय। विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडेही मारण्यात आले। नरेंद्राचार्य महाराज यांचे भक्तगण आक्रमक झालेले दिसून येत आहेत। पुणे आणि नाशिक मध्ये विजय वडेट्टीवारांच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात येत आहे। त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते ना। तुम्ही या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोललो होता? नाही,
साहेबांपर्यंत गेलोच नाही त्यावेळेस. फक्त त्यावेळेस तिकिटासाठी माझ्याबरोबर बबनराव घोलप आणि हेमंत गोडसे माझ्याबरोबर होते. त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं, जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे आणि शोसाठी द्यायचं असेल तर अजय बरोबर. पण भाऊ, या संदर्भातली कल्पना वरिष्ठ नेत्यांना उद्धव साहेबांना आहे का, की अशा पद्धतीने त्यांच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार चालत होते? कोणी शिवसैनिकांनी ही तक्रार किंवा ही माहिती दिली होती का त्यांच्यापर्यंत? इतकं काही मला माहिती नाही, पण हे शिवसैनिकांना हे नेते जर तिथपर्यंत पोहोचूनच देत नसेल तर उद्धव साहेबांना माहिती कशी होईल? नेमकं कधी पैसे दिले होते, कशासाठी दिले होते, परत एकदा आम्ही लेट आलोय, सविस्तर सांगा. यांच्याकडून घ्या ना. सांगा ना. आता राज्याच्या राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांच्यावर येताना दिसत आहेत, तर त्याचा आढावा तर आपण घेतच राहणार आहे. तर तुर्तास राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज.20 मधून. राज्याच्या तिजोरीत खडखडाट दिसून येतोय, कारण राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त 60%च निधी आता मिळालाय. विविध योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्ट काय निर्णय घेतंय याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलंय. एकीकडे कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झालेत. मुंबईकरांचा पाणीसाठा कडक उन्हामुळे अर्ध्यावर आलाय, कारण उन्हामुळे तलावांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन होतंय. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. कॉपीमुक्तीचा धुळे पॅटर्न आता राज्यभरात राबवण्यात येणार आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हा निर्णय घेतलाय. झूमद्वारे परीक्षा केंद्रावरच्या वर्गावर लक्ष ठेवलं जाणार आहे. धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेला हा कॉपीमुक्तीचा पॅटर्न प्रभावी ठरताना दिसतोय. संभाजीनगरात 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रांवर चक्क खासगी क्लासचे शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करतायत. हेच शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचं सुद्धा काम करत असल्याचं वास्तवही समोर आलंय. फुलंब्री तालुक्यात क्लासिंग कोचचे 9 तर खासगी इंग्रजी शाळांचे 2 शिक्षक सापडले आहेत. घणसोलीच्या चोराला उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केली आहे. या चोराने 3ऱ्या मजल्यावरील घरात खिडकीवाटे प्रवेश करून चोरी केली होती. त्याच्याकडून चोरी केलेली अंगठी पोलिसांनी हस्तगत केली आहे. मुंबईच्या विषारी हवेमुळे कॅन्सरचा धोका वर्तवला जातोय. दिल्लीनंतर आता वायू प्रदूषणाने मुंबईत कहर केलाय. यामुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या डॉक्टर्सनी दिली आहे. सायन, चेंबूर, माझगाव, गोरेगाव, मालाड, बोरिवली, दहिसरमधील हवा दिवसेंदिवस विषारी बनत चालली आहे. राज्यातली थंड हवेची ठिकाणं ही आता उन्हाने तापली आहेत. माथेरानचा पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय, तर महाबळेश्वरमध्ये तापमान 31 अंशांवर गेलंय. राज्यात सर्वाधिक तापमान नंदुरबारमध्ये नोंदवण्यात आलंय. सर्वात वेगवान 9000 धावा करत रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला सुद्धा मागे टाकलंय. टॉप 5 ओपनर म्हणून त्याने विक्रम रचलाय. रोहित विराटच्या खेळीने भारताला विजय मिळालाय. टीम इंडियाच्या विजयानंतर देशवासियांनी आनंद साजरा केलाय. पुण्यातल्या FC रस्त्यावर उतरत जोरदार जल्लोष करण्यात आला.
नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात नाशिककरांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली। या निमित्ताने भारत माता की जय म्हणत नाशिककरांकडून रस्त्यावर उतरून आनंद साजरा करण्यात आलाय। टीम इंडियाच्या विजयानंतर नागपूरच्या रस्त्यावर जल्लोष करण्यात आलाय। रस्त्यावर उतरत हातात भारताचा झेंडा घेत देशवासियांनी आनंद साजरा केला। विराट कोहलीच्या शतकीय खेळीच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने पाकिस्तानच्या 6 विकेट्सने धुव्वा उडवलाय। टीम इंडियाच्या विजयानंतर IIT वाल्या बाबाची सर्वांनाच आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, कारण 2 दिवसांपूर्वी IIT वाल्या बाबाने भारत पाकिस्तान विरोधात पराभूत होईल अशी भविष्यवाणी केली होती। आता ही भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली आहे। नेटकऱ्यांनी बाबाला चांगलंच ट्रोल केलंय। बोल रहे थे ऐसे ही मैं कुछ भी फेंकता रहता हूँ। सीरियस क्यों ले रहे तुम इतना? तर चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान संघाचा दारुण पराभव झालाय। यावर आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। शोएब मलिकने संघाच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे। गाणं गात शोएबने दुःख व्यक्त केलंय। पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं हा व्हिडिओ शेअर केलाय। शोएब मलिक हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा भाग होता। दिल के अरमां आंसुओं में बह गए, हम वफा करके भी तन्हा रह गए। ये एनालिसिस आपका? जी। तुम्हारा क्या एनालिसिस है फीजी? रह गए। चल कोई बात नहीं। दिस इज पैनल। हाँ जी, अब तो आदत सी है। प्रोग्राम बढ़ गया। यानंतर राज्यभरातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। उन्हाळ्याची चाहूल लागतात छत्रपती संभाजीनगरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। अनेक वसाहतींमध्ये टँकरच्या फेऱ्या 330 पर्यंत पोहोचल्यात। खासगी टँकरच्या फेऱ्यांची संख्या 900 पेक्षा जास्त होत आहे। टँकरच्या पाण्यासाठी पालिकेला लाखोंचा खर्च होतोय। नाशिकच्या आडगाव शिवारात असलेल्या टाकेकर शिक्षा संकुलात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात चक्क अळ्या आढळल्यात। मेस चालकांवर कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कारवाई झाली नसल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय। वणी नाशिक रस्त्यावर भरधाव चारचाकीने 4 मोटरसायकलला धडक दिल्यानं अपघात झालाय। 2 महिलांसह 4 मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाले। तर खासगी वाहनात नियमबाह्य महाराष्ट्र शासन बोर्ड लावलेला कारचालक मद्यधुंद अवस्थेत सापडल्यावर स्थानिकांनी त्याला चोप दिलाय।